दिली गेलेली नाहीये. तर पोर्टलला पदं देण्यासाठी काय करावं लागेल? तर त्यांना आपण रिक्वेस्ट करावी लागेल किंवा ज्या संस्था आहेत पोर्टलला जागा देत नाहीयेत, बॅकडोर एंट्री करतात आहे कोर्टाच्या माध्यमातून किंवा कोणत्याही माध्यमातून किंवा जिथं टीईटी ज्यांचं पास नाही तरी सुद्धा ठेवलंय, अशा उमेदवारांची माहिती आपण आयुक्त कार्यालयामध्ये सादर करायची आहे. त्याचबरोबर ही सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आवाज उठवायचा आहे. आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपण पाहतो की पोर्टल भरतीमध्ये 2022 ची भरती असू दे, 2017 ची भरती असू दे, बरेच उमेदवार आहेत जे बोगस प्रमाणपत्र काढून लागलेले आहेत. तर त्या उमेदवारांसाठी म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःहून असे काही पुरावे द्या जेणेकरून आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू. कारण काय उमेदवार करतात आहे, आयुक्त साहेबांना जाऊन सांगतात आहे किंवा शालेय शिक्षण विभागाला सांगतात की आमच्या इथं 8,000 बोगस आहे, 7,000 सॉरी आमच्या इथं भरतीमध्ये बरेच बोगस भरलेले गेले. 50 मुलं आहेत आमच्या जिल्ह्यातले. माझ्याकडे डेटा आहे. परंतु तो डेटा जर तुम्ही तिथं नेऊन दिलात तर त्यांच्यावरती कसून तपासून कार्यवाही होणार आहे. जनरली हे बऱ्यापैकी घडत आहे. समांतर आरक्षण बोगसमध्ये हा मोठा प्रकार घडत आहे. तर मित्रांनो त्याच्यासाठी सुद्धा तुमच्याकडून सहकार्य शालेय शिक्षण विभागाला गरजेचं आहे. तर तुम्ही म्हणाल, मॅडम सगळं आपणच करायचं, मग शालेय शिक्षण विभाग करणार काय? मित्रांनो त्यांचे हात बऱ्यापैकी बांधलेले दिसतात आहे. ऍक्च्युली त्यांना वरतून जे आदेश येतात, उद्या जर माननीय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी सांगितलं की उद्या 30,000 शिक्षक भरती करा, तर ते 100% त्यांना करणं गरजेचं आहे. परंतु ते करत असताना पहिल्यांदा तेवढ्या जागा क्रिएट करणं किंवा त्या आहेत का त्याचा डेटा देणं हे सुद्धा त्यांचंच मुख्य कर्तव्य आहे. आणि त्याचसाठी मित्रांनो हा लढा उभारावा लागणार आहे. सध्याच्या संच मान्यतेनुसार जागा रिक्त नाहीयेत ही म्हणजे फॅक्ट आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की कमीत कमी येणाऱ्या म्हणजे दिवाळीपर्यंत तरी आपण नोकरीला लागावं किंवा त्याचबरोबर कमीत कमी पुढच्या अकॅडमिक इयर पर्यंत तरी आपण नोकरीला लागावं, तर मित्रांनो आतापासून संघर्ष करणं तितकंच गरजेचं आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्म देत आहे ते बघा, जिल्हा वाईज त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा जिल्हा आणि तुमचं नाव आणि मोबाईल नंबर एवढंच तुम्ही टाकायचं आहे. जास्त इन्फॉर्मेशन टाकू नका जेणेकरून आपण व्हॉट्सअप ग्रुप तयार करूया आणि आपल्याला लढावं लागेल. मित्रांनो ऑलरेडी तुम्ही बऱ्याच जिल्ह्याच्या ग्रुपमध्ये असाल. बरेच लोक शिक्षक भरतीसाठी काम करत आहेत. खरं त्यांचं मनापासून धन्यवाद. कारण इतकी बेकार शिक्षक भरती कुठंच नाहीये. जगातल्या पाठीवरती एकमेव शिक्षक भरती अशी की जी पहिल्यांदा परीक्षा घेते आणि मग उमेदवारांनी संघर्ष करायचा तो म्हणजे जागेसाठी. अरे पण किती दिवस, अरे पण कधीपर्यंत त्याला नॉन एंडिंग आहे. आणि सर्वात महत्वाचं इथून पुढे जरी पावसाळी अधिवेशन असलं किंवा त्याच्यामध्ये लढावं लागलं किंवा लढावं लागलं नाही, 100% पदभरतीला मान्यता मिळाली, जिल्हा वाईज भरती होणार नसली, टप्प्याटप्प्यामध्ये 2022 मध्ये जशी शिक्षक भरती झाली तशी जर आता होणार नसली, तर मित्रांनो आपल्याला लढायची गरजच नाहीये. कारण जर एक बिंदू, एक भरती आणि एक परीक्षा, एक नोकरी असं घडलं तर आपल्याला काही संबंधच येत नाही. जर असं करायचं असेल, शालेय शिक्षण विभाग असं करणार असेल, तर मित्रांनो आपल्याला लढायची गरज नाही. तरी सुद्धा ही आपली युनिटी आहे ती खूप मजबूत आणि महत्वपूर्ण